नमस्कार. आय-टी-आय प्रवेश प्रक्रिया 2025 आणि 26 साठी ऑप्शन फॉर्म भरणं कालपासून चालू झालेलं आहे. आता ऑप्शन फॉर्म भरत असताना मॅक्सिमम विद्यार्थी हे चुका करत असतात. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कोणकोणत्या चुका आहेत जे तुम्हाला टाळायला पाहिजे, जेणेकरून तुमचा नंबर हा आय-टी-आय मध्ये लवकरात लवकर लागला पाहिजे. व्हिडिओ सुरू करण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. ऑप्शन फॉर्म भरत असताना मॅक्सिमम विद्यार्थी आता कमेंट करायला चालू केलेले आहे की ऑप्शन फॉर्म भरण्याचं ऑप्शन कोणाला दिसतंय तर कोणाला दिसत नाही. तर ज्या विद्यार्थ्यांचं ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन झालं असेल तर त्यांनाच हे ऑप्शन फॉर्म भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं फॉर्म सबमिट झालेले आहे आणि तुम्ही जवळच्या आय-टी-आय मध्ये जाऊन तुमचा जर फॉर्म अजून कन्फर्मेशन जर करून घेतला नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ते करून घ्यायचं आहे. कारण की ज्यावेळेस तुमचे ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जाता त्यावेळेस तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म हा कन्फर्मेशन होणं गरजेचं आहे. कन्फर्मेशन प्रोसेस काय असते? कन्फर्मेशन करायला जाण्या अगोदर कोणकोणते अशी माहिती आहे, तुमचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला घेऊन जायला पाहिजे, याची डिटेल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्या सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल किंवा व्हिडिओ लिस्ट चेक करून तुम्ही ते सर्व माहिती घेऊ शकता. पण आजचा व्हिडिओ तुमच्या समोर आणण्यामागचा उद्देश म्हणजे हा ऑप्शन फॉर्म. आता ऑप्शन फॉर्म भरत असताना विद्यार्थी कमेंट करत असतात का एक ऑप्शन द्यायला पाहिजे का दोन यायला पाहिजे, प्रायव्हेट मध्ये कॉलेज निवडल्याच्या नंतर गव्हर्नमेंट मध्ये निवडू शकतो का, असे खूप सारे प्रश्न आहेत जे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. तर त्याच विषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये बोलूया. पहा, ऑप्शन फॉर्म तुम्ही फिल करत असताना तुम्ही कितीही कॉलेज निवडू शकता. जसे की तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजही निवडू शकता, प्रायव्हेट कॉलेजही निवडू शकता. त्यासोबतच सोबत तुम्ही एक ऑप्शन देऊ शकता आणि पूर्ण महाराष्ट्राच्या आय-टी-आय मध्ये सुद्धा ऑप्शन देऊ शकता. ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला कुठलीही लिमिट या ठिकाणी देण्यात आलेली नाही, म्हणून तुम्हाला जे ऑप्शन द्यायचे तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. पण ऑप्शन फॉर्म तुम्ही ज्यावेळेस देता, मॅक्झिमम विद्यार्थी चूक करतात ते म्हणजे आपल्या पर्सेंटेज नुसार ऑप्शन देत नाही. म्हणजे मी मागच ऑलरेडी एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्यामध्ये आय-टी-आयचा 3 वर्षाचा कट ऑफ आहे ते कशा पद्धतीने पाहायचं आणि 2025 चा संभाव्य ट्रेड नुसार कट ऑफ किती लागणार आहे याचाही डिटेल व्हिडिओ आपण बनवलेले आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला प्लेलिस्ट भेटून जाईल आय-टी-आय ऍडमिशन 2025 संदर्भात. तिथून तुम्ही डायरेक्टली ते संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता. ऑप्शन फॉर्म भरण्याच्या अगोदर तुम्हाला ते संपूर्ण माहिती करून घेणं गरजेचं आहे. आता का गरजेचं आहे त्याच्याविषयी आपण थोडंसं बोलूया. तर बघा, एखाद्या विद्यार्थ्याला जर 50 टक्केवारी आहे आणि तो जर विद्यार्थी इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, टर्नर, फिटर अशा प्रकारचे जर ऑप्शन त्या ठिकाणी टाकत असेल तर त्याला आय-टी-आय ला नंबर लागणारच नाही. आता हे का म्हणतो मी लागणारच नाही, कारण की त्या ट्रेडचा कट ऑफ तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आय-टी-आयची प्रवेश प्रक्रिया ही चालते संपूर्ण मेरिट बेसिसवर, म्हणजे तुमच्या 10वीच्या पर्सेंटेज नुसार. जर तुम्हाला 50% आहे आणि पुढच्या विद्यार्थ्याला जर 51% आहे तर तुम्हाला तो ट्रेड मिळणार नाही. 51% ज्याला आहे त्याला ट्रेड ती अलॉट केलं जातं. म्हणून तुम्हाला ट्रेडचा कट ऑफ किती आहे हे तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. तुम्ही ते संपूर्ण माहिती न करता जर तुम्ही आज जर ऑप्शन फॉर्म जर फिल केला असेल तर तुमचा नंबर आय-टी-आय ला लागणारच नाही. त्यामुळं आपले पर्सेंटेज किती आहे त्या पर्सेंटेज नुसार आपल्याला कोणता ट्रेड लागू शकतो हे तुम्हाला अगोदर माहित करून घेणं गरजेचं आहे. नाहीतर मग तुम्ही असेच ऍप्लिकेशन फॉर्म भरल्याच्या नंतर ऑप्शन फॉर्म निवडल्याच्या नंतर तुम्हाला मेरिट मध्ये नंबरच लागत नाही. त्याचं महत्वाचं रिझनच हा आहे, कारण की आपण आपले पर्सेंटेज हे जाणून न घेता आपण ट्रेडचे ऑप्शन त्या ठिकाणी फिल केलेले आहेत. माझा मित्र हे ऑप्शन निवडला म्हणून मी सुद्धा तोच ऑप्शन निवडतो, तर हे नियम या ठिकाणी लागू होणार नाही. का लागू होणार नाही? कारण की त्याचे पर्सेंटेज वेगळे आणि तुमचे पर्सेंटेज वेगळे. या दोन गोष्टीकडे तुम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ही संपूर्ण प्रवेश प्रक्रिया मेरिट बेसिसवर चालत असल्यामुळं तुम्ही तो फील केला म्हणून मी फील केलं अशा प्रकारचे कारण या ठिकाणी लागू पडत नाहीत. म्हणून तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित ऑप्शन फिल करणं गरजेचं आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा या ऑप्शन संदर्भात जर बघितलं तर जो आपण सिक्वेन्स देता 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, जरी तुम्ही 10 ऑप्शन जरी निवडले असतील तर त्यापैकी जे सिक्वेन्स देता तर पहिल्या ज्यावेळेस मेरिट यादी लागते त्यावेळेस तुमचे पहिले सिक्वेन्स चेक केलं जातं. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा अशा प्रकारचे सिक्वेन्स दिलं जातं. म्हणून ज्यावेळेस तुम्ही ऑप्शन फॉर्म फिल करता त्यावेळेस तुमच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला जो काय ट्रेड लागतो तो ट्रेड तुम्हाला फर्स्ट नंबरला द्यायचा आहे. सेकंड नंबर, थर्ड नंबर, फोर्थ नंबर जे असे जे तुम्ही जाता 10 नंबर जरी आपण विचारात घेतलं तर फर्स्ट नंबरला तुम्हाला जो ट्रेड करायचा आहे त्या ट्रेडचा तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी द्यायचा आहे.
आयटीआयची प्रवेश प्रक्रिया ही चालते संपूर्ण नियमानुसार. आता नियमावली कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचाही व्हिडिओ आपण डिटेलमध्ये अपलोड केलेला आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही संपूर्ण नियम हे कशा पद्धतीने प्रवेश प्रक्रिया चालते हे समजून घेऊ शकता. आता नियमानुसार जर बघितलं तर फर्स्ट मेरिट ज्यावेळेस लागेल, पहिली यादी ज्यावेळेस लागेल, त्यावेळेस जर तुम्हाला एक नंबरचा ऑप्शन जर तुम्हाला लागला असेल तर तुम्हाला तो करणं कंपल्सरी असतो. जर तुम्ही त्यावेळेस जर प्रवेश नाही घेतला तर तुम्हाला चारही राऊंड मध्ये म्हणजे पुढच्या तिन्ही राऊंड मध्ये तुम्हाला प्रवेश रद्द केला जातो, म्हणजे तुमचा नंबर त्या ठिकाणी लागत नाही. ज्यावेळेस ऑप्शन फिल करतात त्यावेळेस प्रॉपर पद्धतीने तुम्हाला जे ट्रेड करायचं आहे तेच ऑप्शन तुम्हाला फिल करायचं आहे. त्यासोबतच सोबत तुमच्या पर्सेंटेज नुसार जो ट्रेड तुम्हाला लागू शकतो अशाच प्रकारचे ट्रेडचे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी निवडायचे आहेत. नाहीतर मग तुम्हाला करायचा एक ट्रेड आणि तुम्ही दुसरा ट्रेड जर त्या ठिकाणी निवडलं आणि तो जर त्या ठिकाणी ट्रेड लागला आणि तुम्ही जर विचार केला की मला या ट्रेडला पहिल्या यादीमध्ये नंबर लागला, मला आता मला प्रवेश घ्यायचा नाही, मला दुसरा ट्रेड करायचा आहे, तर दुसरे तिन्ही राऊंड तुमचे हे वाया जातात. म्हणजे त्या ट्रेडमध्ये त्या तिन्ही फेऱ्यामध्ये तुमचा नंबर हा लागत नाही. म्हणून एक नंबरचा ऑप्शन ज्यावेळेस तुम्ही देता त्यावेळेस व्यवस्थित विचार करूनच देणं गरजेचं आहे. जर तुम्हाला पहिल्या यादीमध्ये जर नंबर लागला आणि तो पण फर्स्ट ऑप्शनचा जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश घेणं बंधनकारक असतं. नाहीतर तुमचे तिन्ही फेऱ्यामध्ये तुमचा नंबर लागत नाही. त्या व्यतिरिक्त जर तुमचा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा अशा 100 पर्यंत कितीही ऑप्शनचा जर नंबर लागला तर तुम्हाला ते ऑप्शनल आहे. तुम्ही प्रवेश घेऊ शकता किंवा तो प्रवेश नाकारू शकता. तुम्हाला आवडला ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता, प्रवेश घेऊ शकता, नाहीतर मग तुम्ही तो प्रवेश कॅन्सल करू शकता. तुम्हाला पुढच्या राऊंड मध्ये चान्सेस आहेत. चल तुमच्या प्रेफरन्स नुसार फर्स्ट नंबरचा जर तुम्हाला ऑप्शन पहिल्या मेरिट यादीमध्ये जर नंबर लागला असेल, ट्रेडला प्रवेश घेणं बंधनकारक असतं. नाहीतर तुम्हाला कुठल्याही राऊंड मध्ये प्रवेश नाकारला जातो, म्हणजे तुमचा नंबर हा लागत नाही. हा नियम तुम्हाला सर्वात अगोदर समजून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर ऑप्शन फॉर्म भरताना सर्वात मोठी काळजी घेण्याची ती जी गरज आहे ती म्हणजे तुम्ही विनाकारण कुठलेही ऑप्शन द्यायचं टाळा. कारण की तुम्हाला जो ऑप्शन तुम्हाला करायचा आहे, जो ट्रेड तुम्हाला करायचा आहे तेच ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायचे. विनाकारण तुम्हाला जे करायचे नाही ते ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचेच नाहीत. जेणेकरून तुमचा जरी नंबर त्या ठिकाणी लागला तर तुम्हाला जर करायचं नसलं तर तो दुसरा त्या ठिकाणी कोणाचा तरी भलं होणार आहे. तुम्ही जर विचार करत असाल की माझा या राऊंड मध्ये नंबर नाही लागला तर मी तो ट्रेड या ठिकाणी करू शकतो का, तर मित्रांनो एक नंबर सोडून तुम्ही बाकीचे जर नंबर जर या ठिकाणी प्रिफरन्स नुसार जर लागला असेल तर तुम्हाला ते ऑप्शनल आहे, ते प्रवेश घेणं किंवा न घेणं. पण एक नंबरचा ऑप्शन लागला तर तुम्हाला ते घेणं बंधनकारकच आहे. म्हणून काळजी वगैरे तुम्हाला व्यवस्थित घेऊनच नियमांचं वाचन करूनच या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन फॉर्म हे फिल करायचं असतं. कोणी एखादं फिल केलं म्हणून मी बी तेच ऑप्शन या ठिकाणी फिल करतो, हे विचार करणं तुमचं हे या ठिकाणी चुकीचं राहणार आहे. ज्यांची जे 80 प्लस आहे त्यांनी इलेक्ट्रिशियन वायरमॅन कडे वळू शकता, पण ज्यांचे कमी आहे त्यांनी फिटर टर्नर करत. आता तुम्हाला जो ट्रेड तुम्हाला पसंतीचा आहे त्या आता ट्रेड करण्या अगोदर ट्रेडचे ऑप्शन फिल करण्या अगोदर तुम्हाला जो ट्रेड तुम्ही करायचा विचार करता तर त्याला स्कोप किती आहे, म्हणजेच की तो करण्यासाठी तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळेल का, प्रायव्हेट जॉबची ऑपॉर्च्युनिटीज काय काय आहे, तुम्ही स्वतःचा तो कोर्स केल्याच्या नंतर तुम्ही स्वतःचा व्यवसाय काय सुरू करू शकता का, असे संपूर्ण व्हिडिओ आपण चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला माहिती मिळून जाईल. संपूर्ण व्हिडिओ आपण त्या ठिकाणी बनवलेली आहे, जसं की इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, टर्नर, फिटर, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन मध्ये काय फरक आहे, अशा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलच्या व्हिडिओ लिस्ट मध्ये किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळून जाईल. ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे, कारण की असा ट्रेड तुम्ही त्या ठिकाणी कराल की ज्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला स्वतःच काही करताच येणार नाही, फ्युचरमध्ये काही गव्हर्नमेंटचे चान्सेस नाहीत. म्हणून तुम्हाला विचार करूनच या ठिकाणी ऑप्शन फिल करायचं आहे. अप्लिकेशन फॉर्म भरणं ही वेगळी गोष्ट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही ट्रेडची निवड करता त्या ट्रेडची निवड करत असताना तुम्हाला विचार करूनच ऑप्शन फिल करायचे आहेत. जर तुम्ही चुकीचे जर ऑप्शन फिल केले आणि चुकीच्या जर याच्यामध्ये जर तुम्ही नंबर लागला मग तुम्हाला भविष्यामध्ये हे हानिकारक ठरणार आहे. म्हणून असा कोणता कोर्सला ऑप्शन घ्यायचं नाही ज्याच्यामध्ये तुमची इच्छाच नाही, कारण की आज तुम्ही प्रवेश घेतला उद्या सोडून देता, त्या ठिकाणी दुसऱ्या एखाद्या गरीब विद्यार्थ्यांचा हे फायदा होणार आहे. मॅक्झिमम विद्यार्थी अशाच प्रकारे करत असतात की त्यांना काहीच माहिती नाही, बस माहिती नसल्यामुळे प्रवेश तर घेऊन टाकता, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष वातावरण पाहून तुम्ही संपूर्ण गोंधळून जाता. म्हणजे त्यावेळेस तुमची इच्छाच नसते की मला तो करायचंच नाही, मला इलेक्ट्रिशियनच करायचं होतं, फायरमॅनच करायचं होतं, मला हा ट्रेड नको होता, हा ट्रेड नको होता. तर या सगळ्या चुका जर तुम्हाला टाळायच्या असतील तर नंबर लागला तर तुम्हाला परफेक्ट ट्रेड मध्येच नंबर लागला पाहिजे, अशाच प्रकारचे तुम्हाला ट्रेडचे ऑप्शन फिल करायचे आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला या ऑप्शन फिल करत असताना किंवा अजून कुठली माहिती हवी असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार.